नमस्कार. माझे नाव आरुष गजबरे आहे. माझे नाव आर्यन देशमुख आहे. माझे नाव शिवराज देशमुख आहे. माझे नाव नागराज नागटिळक आहे. आम्ही आदर्श विद्यालय रतनजन तालुका बार्शी जिल्हा सोलापूर येथील 9वीचे विद्यार्थी आहोत. विकसित भारत बिल्डथॉन 2025 अंतर्गत वोकल फॉर लोकल या घटकामध्ये आम्ही सहभागी आहोत. अरे तुम्हाला माहित आहे की मी काही दिवसापूर्वी मामाच्या गावाला गेलो. तेथील काही लोक बोलत होते की खायचे प्यायचे वस्तू खराब होत आहे. ते इतके श्रीमंत नाहीत की ते फ्रीज विकत घेऊ शकत. अरे आपण काहीतरी वेगळं करू. हा, तू बोलतोय ते खरं आहे. आपण एक अशी वस्तू बनवायची की ती वस्तूला लागणारे सर्व सामान त्यांच्या घरामध्ये उपलब्ध असेल व ते करण्यासाठी त्यांना खर्च कमी होईल. माझ्या मनात एक कल्पना आहे. काय आहे? आपण 2 मडक्याचा उपयोग करून काहीतरी अशी वस्तू बनवू की जी वस्तू त्याला कोणा उपयोगी पडेल. आपण एक मोठे मडके आणि एक छोटे मडके घेऊ आणि मोठ्या मडक्यात छोटे मडके ठेवून त्याच्या सभोवताली अशा प्रकारे माती ठेवू. त्या मातीमध्ये पाणी टाकू. नंतर या छोट्या मडक्यामध्ये फळे आणि भाजीपाला ठेवल्यानंतर त्यामध्ये जी उष्णता निर्माण होईल ती उष्णता या मडक्याद्वारे मातीत जाईल आणि मातीमध्ये आपण जे पाणी टाकलं आहे त्या पाण्याचे बाष्पीभवन होऊन ती उष्णता वातावरणात जाईल. त्यामुळे फळे हे खराब होणार नाहीत आणि ते थंड राहतील. ही आयडिया आम्ही त्या लोकांसाठी बनवली आहे त्यांच्याकडे फ्रीज विकत घेण्या इतके पैसे नाहीत. ते लोक ही आयडिया घरी सध्या बनवू शकतात. यामुळे फळे व भाज्या खराब होणार नाहीत. धन्यवाद.